नमस्कार. मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण जे बघत आहात ते डम्पिंग ग्राउंड नाही आहे किंवा कचऱ्याचं कुठलंही भंडार नाही आहे. हे आहे पालघरचे ग्रामीण रुग्णालय. आपल्या लक्षात येईल कशा पद्धतीने हा कचरा जो आहे तो अगदी रुग्णालयाच्या मध्ये एक मोकळी जागा आहे, पॅसेज आहे. त्या पॅसेजमध्ये हा कचरा टाकण्यात आलेला आहे. आपल्या लक्षात येईल, आपण बघू शकतो. म्हणजेच स्वच्छतेचे 3 तेरा कशाला म्हणतात तर ते हे आहे. रुग्णांची काळजी, रुग्णांच्या आरोग्याचा जो प्रश्न आहे तो ऐरणीवर सध्या आलेला आहे, आपल्या लक्षात येईल. तसंच बाजूला सुद्धा आपण बघू शकतो, इथे पाणी साठलेलं आहे. इथेच काही रुग्ण जे आहेत ते थुंकतात. मला असं वाटतं इथे खरकटं पाणीसुद्धा टाकण्यात आलेलं आहे, आपल्या लक्षात येईल. आपण बघू शकतो. पालघरचं ग्रामीण रुग्णालय हे आपण पाहतोय. अतिशय गंभीर बाब आहे. एखाद्या जिल्हास्तरीय रुग्णालयामध्ये या प्रकारची कचरा व्यवस्थापनाची जी व्यवस्था पाहायला मिळते आपल्याला, अतिशय लाजिरवाणी बाब आहे. या संदर्भात आपण रुग्णालयाच्या प्रशासनाला भेटणार आहोत, संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत. नेमकं काय उत्तर मिळते तेही आपण पाहू. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सध्या रुग्णालयामध्ये नाही आहे. आज मतदान असल्या कारणाने ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेलेले आहेत. म्हणून त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता या संदर्भात त्यांनी तक्रार दिलेली आहे. त्यांच्याकडे स्टाफ कमी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापन नीट होऊ शकत नाही असंही ते म्हणाले आहेत. या संदर्भात CO साहेबांना आपण पत्रव्यवहार केला असल्याचंही ते बोलले. यानंतर ही परिस्थिती अशीच राहणार आहे की यावर काही कारवाई होईल हे पाहणं चुकीचं ठरणार आहे. मशालच्या माध्यमातून हा सगळा प्रकार मी आपल्यासमोर मांडला आहे. अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा.